तरी या उपोषणास्थळी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम या ठिकाणी उपोषणास्थळी भेट देण्यात आलेले आहेत. तरी त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करू का ह्या शेतकऱ्यांच्या या उपोषणाला बसले त्या प्रश्नावरती काय मार्ग निघेल का नाही निघेल, आणि अनेक वेळा आश्वासनं दिलेत त्या संदर्भातही त्यांना आपण विचारपूस करणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते. आज या शेतकऱ्यांनी उपोषणाला बसलेत. मागं पण असे पहिली पण एक उपोषण झालं, आता पण उपोषण चालू आहे. यांना वीज कनेक्शन का भेटत नाही, यांना नुसतं आश्वासनच का भेटत, या उपोषणाला बसायची वेळ काय येते? आज सगळीकडे जर झालं तर ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये विजेचा पुरवठा कमी आहे, पण सोलरवरती जे पाणी चालत नाही, आता यासाठी यांचा मार्ग काय लागेल का? नाही, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं जे धोरण आहे त्यांनी गेले काही जवळपास वर्षापेक्षा अधिकचा काळ झाला का शेती पंपाला इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायचं नाही, आणि जे द्यायचे ते सोलरच्या माध्यमातून द्यायचे. आमचा सोलरला विरोध नाहीत, परंतु ज्यावेळी तुम्ही सोलरचं कनेक्शन द्यायचं म्हणता तर सोलरच्या कनेक्शनमधून जे पाणी शेती पंपाच्या माध्यमातून जिथं आम्हाला सोडायचंय तिथं जेवढं पाणी पडणार आहे ते इलेक्ट्रिक पंपाच्या माध्यमातून पडणारं पाणी हे कुठंतरी मॅच झालं पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये जवळपास 30% फरक आहे सोलरचा आणि इलेक्ट्रिकचा. दुसऱ्या बाजूला की तुम्ही म्हणताय सोलर शिवाय कनेक्शन द्यायचं नाही, मग सरकारची जर ही योजना खरोखर 100% यशस्वी जर आहे तर सरकारच्या ज्या महाराष्ट्र जल जीवन माध्यमातून गावोगावच्या पाणी योजना ज्या सुरू आहेत त्याला तुम्ही 100% सोलरवरती का चालू शकत नाहीत? तुम्ही इलेक्ट्रिक कनेक्शन आजही त्यांचं चालू आहे, मग फक्त शेतकऱ्याच्या विरोधामध्येच तुम्ही त्या ठिकाणी आहात का? तर दुसऱ्या बाजूला म्हणता आम्ही मोफत वीज देतो, अजिबात नाही. 7.5 हॉर्स पॉवरच्या पुढं, आणि हा जो भाग आहे आता इथं धामणी पाडदारा ही जी गावं आहेत शिरदाळ इथली, ही 8 गाव आहेत. या आवर्षण प्रवर्षण मध्ये डिंबे धरणाच्या ओलिताखाली एक क्षेत्र येत नाही, म्हणून डिंब्याचा कॅनॉल या परिसरातून जो इकडच्या उत्तरेच्या बाजूने गेला आहे तिथून लोकांनी 5 किलोमीटर 7 किलोमीटर 8 किलोमीटर वरती शिरूर तालुका असेल आंबेगाव मध्ये असेल स्वखर्चाने लोकांनी योजना केल्या. का केल्या? की कॅनॉल येऊन 20 वर्ष झालं, पण आश्वासन दिलं गेलं की या परिसराकरता आडगावाकरता म्हाळसाकांद योजना राबू. परंतु ज्यावेळी ज्यांनी आश्वासन दिलं सत्तेमध्ये असताना विरोधामध्ये असताना गेले 30 वर्षात ती योजना करता आलेली नाहीत, आणि म्हणून लोकांनी ओळखलं की यांच्या ज्यांनी हे पाणी येणार नाही, म्हणून स्वखर्चाने लोकांनी योजना करायला सुरुवात केली. ज्यांनी केल्या या पूर्व काळात त्यांचं चांगलं झालं, खर्च स्वतःचा झाला, आणि म्हणून त्यांचं पाहिल्यानंतर या शेतकऱ्यांनी देखील आता 9 ते 10 योजना पूर्ण झालेल्या आहेत, फक्त विजेचं कनेक्शन बाकी आहेत. जवळपास याच्यावरचा शेतकऱ्यांनी केलेला खर्च हा 7 कोटीच्या पुढे आहेत, आणि याचं व्याज जवळपास 1 करोड रुपये लोकांनी भरलेलं आहे. आणि मग तुम्ही या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री येतात, त्यांच्याकडेच ऊर्जा खाते, तेच राज्याचं ऊर्जा खातं सांभाळतात, आणि मग त्यांना देवा भाऊ आपण जर उपमा त्या ठिकाणी देतात. मग तुम्ही इथं जर भीमाशंकरला आलात, मग त्या दिवशी इथल्या लोकप्रतिनिधींना आमचं म्हणणं आहे की भीमाशंकरच्या साक्षीनं त्यावेळी त्यांना बोलायला पाहिजे होतं की मुख्यमंत्री महोदय 6 महिन्यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तुम्ही सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत, कनेक्शन त्या ठिकाणी देऊ. मग तुम्ही भीमाशंकराच्या तिथं जर अभिषेकाला आलात, पूजा अर्चेला आलात, तर त्या दिवशी पिंडीच्या समोरच तिथं बोलायला पाहिजे होतं की तुम्ही संकल्प करा. जसं मुख्यमंत्री जाऊन पंढरपूरला सांगतात की मी विठुरायाला पांडुरंगाला प्रार्थना केली की दुष्काळाचं सावट जाऊ दे, आताही जातीलच, आलेली वारी, दुष्काळ तर चालूच आहे, आणि चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यावरचं सगळं जे काय विघ्न आहे ते हटू दे. मग या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना भीमाशंकरला आल्यानंतर हा विषय तिथं मांडायला पाहिजे होता की मुख्यमंत्री महोदय तुम्ही इथं बोला की आम्ही शेतकऱ्याला या तालुक्यातल्या वीज तालुक्यातल्या असेल राज्यातले असेल विजेचं कनेक्शन देऊ. पण कुठलाही विषय इथं मुख्यमंत्री आल्यानंतर काढायचा नाही, फक्त लोकांना बोलवायचं की नाही नाही तुमच्या बरोबर साठी आम्ही हे करू ते करू. आज ज्यांना काही लोकांना तिथं कनेक्शन चालू आहेत त्या लोकांकडून देखील मोठी आर्थिक देवाणघेवाण करून खोटं नाटं त्यांना चुकीच्या पद्धतीनं कनेक्शन दिले गेलेलं नाहीत अधिकृतरित्या. परंतु आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं चाललंय ना तर चालू द्या. मग हे पैसे घेतले कोणी, हा एक मोठा विषय त्याच्यामध्ये आहेत. यांचेच कार्यकर्ते आहेत, यांचे ठेकेदार आहेत, त्याच्या देखील खोलात आम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. कारण मधल्या काळामध्ये पैसे घेऊन जर तुम्ही डिप्या बसवल्या होत्या
मग ते अधिकृत होतं तर 1 महिना ह्या शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली, त्यांना पाणी उपसता त्या ठिकाणी आलं नाही. हा त्यांच्यावरचा देखील अन्याय त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या इथल्या ज्या 9-10 योजना आहेत त्यांना कनेक्शन मिळालीच पाहिजे, याकरता आमचा हा लढा त्या ठिकाणी चालू आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये कांद्याचा जो प्रश्न होता त्याच्याबाबत देखील आम्हाला रस्त्यावर त्या ठिकाणी उतरावं लागलं. तुम्ही शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव त्या ठिकाणी देत नाही, ज्यांनी विकला त्याला अनुदान मिळत नाही. नाफेड मार्फत त्यांनी खरं सांगितलं होतं की 26 मेला, ज्यावेळी 27 मेला दिल्लीमध्ये गेले, म्हणले 10 दिवसामध्ये विषय मार्गी त्या ठिकाणी आज देखील या परिसरामध्ये एक देखील कांदा नाफेडने खरेदी केला नाही. आम्ही मार्केट बंद पाडलं, व्यापाऱ्यांना सांगितलं, त्याच्यामुळं कुठं ना कुठं तरी त्याच्यात आवाज उठवल्यामुळं आज कांदा कुठंतरी 20-22 रुपयाच्या दरम्यान गेलाय. पण एकही कांदा या परिसरामध्ये नाफेड मार्फत खरेदी करत नाही सर. आता मागच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी वळसे पाटील असे यांनी सुद्धा हा मुद्दा उचलला होता. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. जयंत पाटील यांनी सुद्धा हा मुद्दा उचलला. मग आता या अधिवेशनामध्ये तुम्ही शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत पुणे जिल्ह्याचे, मग ह्या अधिवेशनामध्ये तुम्ही जयंत पाटील यांना पाठपुरावा करणार का हा मुद्दा उचलण्यासाठी? कारण हा मुद्दा कुठेतरी मार्गी लागला पाहिजे. मी आता जयंत पाटील साहेबांना सगळं डिटेल्स मध्ये निवेदन वगैरे पाठवलेलं आहे. आता ते हाऊस मध्ये आहेत. आता ते हाऊस मध्ये आहेत आणि थोड्या वेळाने बाहेर आल्यानंतर त्यांचं माझं बोलणं होईल. त्यांना पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सांगू की हा साहेब विषय तुम्ही हाऊस मध्ये मांडा, आणि जर नसल तर आम्हाला शेवटी शेतकऱ्यांना उठून मुख्यमंत्र्याच्या दारात जाऊन बसावं लागण्याशिवाय पर्याय त्या ठिकाणी नाही. कारण जे झालं ते भरपूर आतापर्यंत त्यांनी हे दिली, परंतु यावेळी कोणावरही विश्वास न ठेवता लोकप्रतिनिधी इथं सांगतात ते खोटं सांगतात. आमचं म्हणणं एक होतं की तुम्ही जाता आणि हे मग शेतकऱ्यांना ज्यावेळी तिथं आंबेगाव तालुक्याच्या मध्ये आले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनीताताई राय आल्या, मग तुम्ही त्यावेळी शेतकऱ्यांना का बोलवलं नाही तुम्ही की या आणि इथं मुख्यमंत्र्याला सांगा की पहिलं आमचं कनेक्शन द्या, तर मंदिरामध्ये तिथं पूजेला आम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला देऊ. बाकी सगळं चालतंय आणि शेतकऱ्यांची फक्त अडवणूक करायची, म्हणजे तुमचे त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगले राहावे म्हणून त्यांना नाही. पण आमचं म्हणणं आहे कुणी असू, आम्ही आता काय होतंय ठोस निर्णय जर झाला नाही तर 100 नाही 200% सांगतो की मुंबईला आम्हाला मंत्रालयामध्ये किंवा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाच्या समोर बसल्याशिवाय आमचा प्रश्न मार्गी लागणार नाही. याच्यावर आम्ही त्या ठिकाणी ठाम राहू. मुंबईला मंत्रालयासमोर बसावं लागणार. आता आंदोलकांना आपण विचारूया. सब आता या ठिकाणी पाहायला गेलं तर पावसाळी अधिवेशनामध्ये जे मुद्दे मांडले जातात संसदेमध्ये, तुम्हाला काय वाटते? सत्ताधारी प्रश्न मार्गी लावतील का तुम्हाला खरंच हे उपोषणाचं पुढे न्यावं लागेल? जर सत्ताधारी नाही लावलं प्रश्न मार्गी तर 100% आम्ही तो पुढे नेणारच आहे. परंतु आमची सध्या तर अपेक्षा आहे की आमचा प्रश्न मार्गी लागावा. मग विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील दोघांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेली आहेत. जर नाही सत्ताधाऱ्यांनी केलं तर शेवटी आम्ही विरोधकांना सोबत घेऊन आम्ही तो प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करणार. मग आता सत्ताधारींमधून आता तुम्हाला कालपासून कोण कोण भेटायला आलं? अजून तर कोण आलेलं नाही भेटायला आम्हाला सत्ताधारी पक्षामधून. तर पाहू आता आम्ही उपोषण जर पुढे जाईल, नाहीच कोण आलं तर त्यांनाच आम्ही भेटायला जाणार डायरेक्ट आता आमच्या पद्धतीने. शेवटी पर्याय आम्ही त्यांना स्वतः भेटायला जाणार. बघूया. आता हे शेतकऱ्यांनी तर कर्ज घेऊन तर केलेलंच आहे, त्यांना नाही मिळतोय का नाही मिळतोय आम्ही पाहत राहणार आहोत, तुम्ही पाहत राहा. कॅमेरा पर्सन विशाल सर, संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, धामणी.